म्हणतातच ते अंतिम सत्य ते कसं आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा, इथून त्याची जिज्ञासा आरंभ होते. आता एक गोष्ट जाता आणखी सांगून टाकतो की या संपूर्ण ब्रह्मसूत्रांची जी रचना झाली त्या रचनेमध्ये सगळ्या उपनिषदांचा जितका विचार करण्यात आला त्यात हेही लक्षात यायला हवं, कोणतरी मांडायला हवं होतं याच्यामध्ये. मी हे संपूर्ण पुस्तक वाचलं, मला कालच मिळालं. तैत्तिरीय उपनिषदाची छाया ब्रह्मसूत्रांच्यावरती सर्वात जास्त आहे आणि तैत्तिरीय उपनिषदानं ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनं ब्रह्मसूत्राचीही मांडणी आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिक्षावल्ली मिळते, नंतर ब्रह्मानंदवल्ली मिळते आणि त्यानंतर भृगुवल्ली मिळते. या शिक्षावल्लीनं अथातो ब्रह्मजिज्ञासा या सूत्रामध्ये आपण बघा, अथ या ठिकाणी या ब्रह्मजिज्ञासेकरता योग्य कोण याची व्यवस्था करताना शिक्षावल्लीमध्ये आचार्य आपल्या अंतेवासीला जेव्हा त्यानं पूर्ण अध्ययन केलं तेव्हा उपदेश करतात आणि तो उपदेश सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदः मातृदेवो भव आदी आदी अशा पद्धतीनं ज्यानं संपूर्ण आपलं कर्मकांडाचं किंवा आपल्या गृहस्थ धर्माचं पालन करून घेतलं आणि आता तो 4 गोष्टींनी युक्त झाला, मग त्याला ब्रह्मजिज्ञासा होते. नंतर ब्रह्मानंदवल्ली येते आणि त्यानंतर भृगुवल्ली येते. आता अशा प्रकारे त्या आपल्या सगळ्या नियमांच्या पालनांच्यामुळे होणाऱ्या चित्तशुद्धीनं, कारण चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तुपलब्धये हा वेदांताचा सिद्धांत आहे. सगळं जे कर्म आहे ते आपल्या चित्ताच्या शुद्धी करताय. म्हणून निष्काम भावनेनं केवळ धर्माज्ञा म्हणून गृहस्थाश्रमाचं पालनही करून घेतलं आणि आता चित्त शुद्ध झालेलं आहे. अशा अवस्थेमध्ये त्याला 4 गोष्टींची आवश्यकता, 4 गोष्टी त्याच्यात निर्माण झाल्यानंतर ब्रह्मसूत्रांचा विचार आहे. खरं म्हणजे ह्या ब्रह्मसूत्रांचा अभ्यास सगळे लोक एकदम करत नाहीत. तो थोडासा बौद्धिक पातळीवरती कोणीही करावा असा असला तरी पण कळण्याच्या पातळीवरती, अनुभवाच्या पातळीवरती मात्र त्याला काही निर्बंध आहेत. प्रत्येकाला ते जमणार नाही. विद्यापीठामध्ये आपल्या हातामध्ये सिगारेट ठेवून ब्रह्मसूत्र बोलत बसणाऱ्या लोकांच्या करता ही ब्रह्मसूत्र नाही आहेत. मुळात त्याला अधिकारी सांगितलं आहे नित्य अनित्य वस्तू विवेक, इह अमूत्र फल भोग विराग. म्हणजे ज्याला आता वेदांत जर इतकी उच्च साधना आहे, वेदांताचं फळ जर इतकं उच्च आहे की ज्याच्यामुळे आपलं संपूर्ण जीवन अंतर्बाह्य केवळ आनंदानंच भरून जाणार. प्रत्येक वेदांती ज्याला ज्याला ब्रह्मावगती झाली, ज्यानं थोडं तरी त्या तत्वातलं काहीतरी चाखलं, त्याचं जीवन प्रसन्नतेनं भरलेलं असतं. प्रसन्नता नसे ब्रह्मभूत प्रसन्नात्मा हे गीताकारांनी त्याचं केलेलं वर्णन आहे. आणि त्यामुळे प्रसन्नतेचं हे विज्ञान आहे, अखंड प्रसन्नतेचं हे विज्ञान आहे, अखंड आनंदाचं हे विज्ञान आहे आणि त्याच्यानंतर कुठल्याही दुःखाला सामोरं जावं लागणार नाही अशा प्रकारची गॅरंटी देणारं हे विज्ञान आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या वस्तू करता प्रयत्न करत असताना अरे काहीतरी पात्रता पाहिजे की नाही. मग ती जी पात्रता आहे त्यात नित्य अनित्य वस्तू विवेक. आपलं सगळं घोडं इथेच पेंड खातं. नित्य आणि अनित्य या वस्तूंचा विवेक आपल्याला करता येतो का? आता मी फक्त बोलून जातोय. ज्या लोकांना हे कळलं ते कसे वागले ते नंतर सांगेन वेळ मिळाला तर. पण जोपर्यंत स्थायी काय आहे आणि सारं बदलणारं काय आहे त्यात मला जे स्थिर आहे ते ग्रहण करायचं आहे आणि या बदलणाऱ्या चंचल जगाकडे माझ्या मनाचा ओढा नाही. अशा प्रकारची स्थिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या ग्रंथाच्या अध्ययनाची पात्रता नाही, असं आचार्यांनीही म्हटलेलं आहे. नित्य अनित्य वस्तू विवेक हे आधी कळावं लागतं. नंतर इह अमूत्र फल भोग विराग, ज्याला काहीच नको आहे बरं का. म्हणजे ब्रह्मसूत्र वाचल्यानं तुम्हाला पैसे मिळतील,
ब्रह्मसूत्र वाचल्यानं मुलीचं लग्न होईल, ब्रह्मसूत्र वाचल्यानं आणखी काही तुमचा रोग बरा होईल, हे असलं काही होणार नाही आहे. कारण ही जी दुखणी आहेत ना, याच्याकरता आपले शनी, मंगळ, राहू, केतू, गणपती वगैरे आहेत ना सगळे. जसा माल पाहिजे तसं दुकान बघावं हो. त्यामुळे हे जे दुकान आहे ना, हे फार मोठं दुकान आहे, फारच वरच्या लेवलचं आहे. आणि त्यामुळे आपली मागणी जर क्षुद्र असेल तर आपण तितका वेळ त्या दुकानात घालवायला हरकत नाही. नंतर इकडे या, काही घाई नाही आपल्याला. कारण कालातीत वस्तूची आपण गोष्ट करतो, त्यात काळाचा विचार करण्याची आवश्यकता नाही. म्हणून अधिकारी भेद हा फार महत्त्वाचा आहे. आपला अधिकार या शब्दाचा पुन्हा एकेका ठिकाणी घोटाळेच येतात बघा. ब्रह्म घोटाळा म्हणजे हा. आता अधिकार म्हटलं की तुम्हाला वाटेल की राईट. आता अधिकार शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेमध्ये राईट असा नाही, हक्क असा नाही. अधिकार म्हणजे योग्यता. आपल्याला ते कळण्याची योग्यता तर पाहिजे की नाही, ती योग्यता. नाहीतर ही ब्रह्मसूत्र सगळी आपण सगळे प्राध्यापक लोक शिकवतच असतात की. तुम्हाला खरं सांगतो, शिकवणं आणि साधना करून अनुभव घेणं यात काय अंतर आहे याचं एक अत्यंत भीषण उदाहरण मला ठाऊक आहे. काशीमध्ये असताना, मी स्वतः शिकत असताना, ज्यांचे शास्त्रार्थ ऐकण्याकरता मी धावून जात असे आणि त्यांचा शास्त्रार्थ, वेदांताचा शास्त्रार्थ ऐकत असताना कुणाची मती गुंग व्हावी, अशा प्रकार नाव सांगणार नाही, इथून उतरल्यानंतर नाव सांगेन. पण अशा प्रकारचे शास्त्रार्थी, अत्यंत मोठे विद्वान, वाराणसी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे वेदांत विभागाचे प्रमुख. आता सांगा, हेच आत्मानंदाचं तत्वज्ञान त्यांनी वाचलेलं होतं, कोळून प्यायले होते, नव्य न्यायाच्या परिभाषेमध्ये लोकांचा पाडाव करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. इतकं सगळं असून सुद्धा जीवनामध्ये घडलेल्या एका छोट्याशा दुर्घटनेनं त्यांनी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली. शब्दांचं वाचन, शब्दांचं अध्ययन आणि त्या वस्तूचं चाखणं, त्या रसाची प्राप्ती, या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणून जर खरोखर अशा प्रकारची त्या रसापर्यंत पोचण्याची आपली आकांक्षा असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे आणि ती अत्यंत महनीय गोष्ट असल्यामुळे त्याचा अधिकारीही वेगळा आहे. मग तो अधिकारी जो आहे ना, त्यांनी इह अमूत्र फल भोग विराग असा शब्द आचार्यांनी वापरला. आता त्यामध्ये त्यांना इहलोकातलं तर काहीच नको, इहलोकातलं काही. वेदांताचा अधिकारी कोण असतो हे नचिकेताकडनं शिकावं. इमा रामा सरसा सतुर्या नहि दृशा लंभनीया मनुष्यैः आभिर्मत्प्रत्याभिपरिचारयस्व नचिकेतो मरणं मानुप्राक्षीः. यमराजाने दिलेली ही प्रलोभनं असामान्य आहेत, पण त्या असामान्य प्रलोभनाला लाथाडणारा नचिकेताही तितकाच असामान्य आहे. त्यानं सरळ सांगितलं, तवैव वाहास तव नृत्य गीते. हे सगळे नाच गाणी आणि हे सगळी वाहनं वगैरे तू तुझ्याकडे ठेव, मला फक्त ती आत्मविज्ञान सांग. ही ज्याची तयारी असेल त्याच्याकरता हे शास्त्र आहे बरं का. त्यामुळे इहलोकातलंही ज्याला काही नको आहे, पहिली गोष्ट. आपल्यातली मंडळी काही फार बहादर असतात राव. इहलोकातली व्यवस्था झाली असली तरी आणि न झाली असली तरी पण पुढलं पण रिझर्वेशन करून ठेवतात. स्वर्गात गेल्यावरती पण आपल्याला एक बंगला पाहिजे. तिथे गेल्यावरती माऊलींच्या भाषेत सांगायचं तर आपली काल्पनिक वऱ्हाडं ते स्वर्गापर्यंत नेतात, तिथपर्यंत वरात जाते. आणि इंद्र आसन आपल्याला मिळावं, आणखी मग तिथे काय 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 असतं ते सगळंच मिळावं असं वाटतं, म्हणून तिथेही रिझर्वेशन करून ठेवतात. आचार्याने सांगितलं की ज्याला याच्यातलं ते परमोच्च रसायन हस्तगत करायचं असेल, त्यानं इहलोकातलं तर सगळं विसरायलाच हवं, परलोकातलंही विसरायला हवं. तिकडेही त्याचं लक्ष जाता कामा नये.
इहामूत्रार्थ फलभोग विराग, त्यानंतर शमदमादी षट संपत. शम आहे, दम आहे, उपरती आहे, तितिक्षा आहे, श्रद्धा आहे, समाधान आहे. आणि त्यानंतर म्हटलं मुमुक्षुत्व, म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा पाहिजे. मोक्षाची इच्छा म्हणजे मरण्याची इच्छा नाही बरं का. मुमूर्षू तर आपण पुष्कळ लोक आहोत. आजकाल किती लोकांना एकदम आत्महत्या करावीशी वाटते, इतके डिप्रेशनमध्ये जातात. त्या डिप्रेशन करता फार चांगला उपाय आहे हा ब्रह्मसूत्र. ज्याला ही कळतील ना, सगळं जग मेलं आहे आणि हे शरीर मरू लागलं तर तो आनंदात राहील, अशा प्रकारचं ज्ञान याच्यामध्ये आहे. म्हणून हे अनुभूतीचं ज्ञान आहे. वाटेल ते झालं तरी यमराजाशी शेक हँड करायला धाडस देणारं ज्ञान ह्याच्यामध्ये भरलेलं आहे. आपल्याला यमराजाच्या नावानं जर भीती वाटत असेल तर अजून हे वाचायला आपली पात्रता नाही. त्यामुळे पण इतकं यामध्ये भरलेलं आहे, अशा प्रकारचं ते ज्ञान. आणि पण एक आणखी पण गोष्ट लक्षात ठेवा, आपण शिकले सवरलेले लोक आहोत. हे मुमुक्षुत्व आपल्यात यावं. दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा प्रकारचं मुमुक्षुत्व लोकांच्यामध्ये येतच नाहीत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ति तत्वतः, असं भगवंताला स्वतःला म्हणावं लागलं. काय रे अर्जुना, मी काय करू रे, मी तर पुष्कळ मोक्ष वाटायला बसलो इथे, पण गिऱ्हाईकच नाही ना. सगळं गिऱ्हाईक मंडईत जात आहे, माझ्याकडे येणारा कोणीच नाही आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, एखादा कोणतरी येतो. कोणी हो पण म्हटलं असेल, कोणी नाही पण म्हटलं असेल. अहो बाई तुमचा लेख पाठवा ना, उशीर झाला आहे आता प्रिंटिंगला. हे सगळं उद्योग कशाला करायचे. लक्षात घ्या, मला मिलचं एक वाक्य फार फार आवडतं आधीपासून. आय वुड लाईक टू बी सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड दॅन अ पिग सॅटिस्फाईड. अशा प्रकारची ज्ञानाची तळमळ असणारे आणि त्यामुळे असंतुष्ट जीवन जगणारे लोक फार श्रेष्ठ असतात त्या उन्हाळ लोकांच्या पेक्षा जे क्लबामध्ये आपले दिवस घालवतात आणि आपल्या संपत्तीची नासधूस करतात. त्यापेक्षा हे पुणेकर फार चांगले आहेत, जे या कामांच्या करता आपला वेळ देतात आणि खस्ता खातात. I would like to be a Socrates dissatisfied than a pig satisfied. आता काही पिग्स 4 पायाचे असतात, पण पुष्कळसे 2 पायाचे असतात. ते त्या क्लबांच्या मधनं असतात. लेट देम एन्जॉय देअर. पण गोष्ट अशी आहे की त्यांच्याकरता हे नाही आहे, त्या डिससॅटिस्फाईड लोकांच्या करता आहे. पण त्या डिससॅटिस्फॅक्शन नंतर मात्र येणारं सॅटिस्फॅक्शन अशा प्रकारचं असतं की ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कोणीही नाही. यमराज नाही, यमराजाचा बापही नाही, कोणीच ते हिरावून घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारची दुःख निवृत्ती यातना प्राप्त होणारी असते. आणि मी ते इतक्या आवेशानं का बोलतोय. ज्यांनी हा रस चाकलेला असतो ना, त्यांचं वागणं कसं असतं. सॉक्रेटिसची गोष्ट निघाली. माझी तर खात्री आहे, मला लहानपणापासून सॉक्रेटिस आवडतो. हे मला कोणाचं विष पिऊन त्याला मरायचं होतं. प्लेटोने त्यांना विचारलं की तुम्ही गेल्यानंतर, आता खरं म्हणजे त्या लोकांनी आधी त्यांच्या पळून जाण्याची व्यवस्था केली, म्हणजे अगदी पुणेकर स्टाईलनं केली सगळी. पण सॉक्रेटिस पुणेकर नव्हता. त्यानं म्हटलं की मी जाणार नाही. आत्तापर्यंत मी जे काही बोललो त्याच्यावरती तुम्ही बोळा फिरवता काय, मी असं काय जाणार नाही. काय व्हायचं असेल तर मी पिईन. पण ठीक आहे, आता ते काही कारण नसताना बरं, म्हणजे चांगुलपणाची शिक्षा होती खरं म्हणजे. पण होते कधी कधी असं, हे विश्वासच आहे. त्याला प्रश्न विचारला की मेल्यानंतर तुमच्या बॉडीचं काय करायचं, तुमचा संस्कार कसा करायचा. त्यानं काय उत्तर द्यावं. इट्स अ क्वेश्चन विथ द म्युनिसिपालिटी. हे जीवनमुक्त लोक आहेत. बाबा गणेशदास म्हणून एक महंत होते. अखंडानंदांनी स्वतः लिहिलेलं त्यांच्याबद्दलचं मी स्फुट काल वाचत होतो. या ग्रंथात पुष्कळ लोकांनी अखंडानंदांच्या ग्रंथांचा उपयोग करत करत लिहिलेला आहे. चांगली गोष्ट आहे. ही वॉज द फायनल ऑथॉरिटी. माझ्यावरती त्यांची फार कृपा होती. फार महान पुरुष. त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे
त्यांच्या परिचित असलेल्या गणेशानंद नावाच्या एका महात्म्याबद्दल. झालं असं की त्यांना अंतिम वेळ आली तर कोणी विचारलं की बाबा आपका जाने के बाद संस्कार कैसे करना. त्यांनी सांगितलं कोई विकार ही नहीं तो संस्कार क्या करना है. कोई विकार ही नहीं, शिवोहम, संस्कार की क्या बात है. इतकं मोकळंपण. अगदी नाव ऐकलं असेल तुम्ही तर वासुदेव शास्त्री अभ्यंकरांचं. कारण ही पवित्र नावं नवीन पिढीला पुष्कळ वेळा ठाऊक नसतात. पण ज्यांनी वेदांताच्या क्षेत्रामध्ये आणि दर्शनशास्त्राच्या क्षेत्रामध्ये मोलाचं लेखन केलेलं आहे त्या पुण्यातल्या थोर विद्वानाजवळ जी शिष्य मंडळी होती त्यातले एक फार मोठे वेदांती आमचे रंगनाथ महाराज परभणीकर. तेही पक्के वेदांती, हे वेदांत. पण ते तेव्हा विद्यार्थी असतानाची गोष्ट आहे. शास्त्री बा आजारी होते. आजारी असतानाही पाठ घेत होते आणि पाठ घेत असताना पाठ वगैरे आटोपल्यानंतर रंगनाथ गुरुजींनी त्यांना विचारलं. रंगनाथ गुरुजी हे भल्या भल्या वेदांत्यापेक्षा उत्तम वेदांती होते. तर त्यांना विचारलं की काय काय विकृती झाली आहे. लगेच अभ्यंकर शास्त्रीने सांगितलं अरे अजातवाद वाचलास ना तू आता. प्रकृतीच नाही तर विकृती कुठली व्हायची. ही वेदांत जगणारी माणसं ज्यांनी ते अनुभवलं अशा प्रकारची ही मंडळी. अशा लोकांना कधी आत्महत्या करावीशी नाही वाटत. ते त्या आत्मानंदामध्ये अशा प्रकारे डुंबलेले असतात. भेटे माऊली आत्मा. तर अशा प्रकारच्या त्या परमानंदापर्यंत पोहोचण्याकरता एक अत्यंत तर्कशुद्ध शास्त्र आपणाला ब्रह्मसूत्रांनी दिलं. अथा तो ब्रह्म जिज्ञासा. या चारही गोष्टींच्या प्राप्तीनंतर मग ब्रह्म जिज्ञासा आहे. मग ब्रह्म काय हे जाणून घेण्याची तयारी करावी. आणि इथून भगवान वेदव्यासांनी जे लिहायला सुरुवात केली ते त्यांचं 4 अध्यायांच्या मध्ये ते विभागलं गेलेलं. सर्वांना सर्व वाचण्याची आवश्यकता असते असं नाही, पण निदान त्याच्यातली आरंभीची चतुसूत्री आणि दुसऱ्या अध्यायातला तर्कपाद स्मृतिपाद इतकं अध्ययन झालं तरीही ब्रह्मसूत्र नीटपणे आपल्याला कळू शकतात. त्याचं सार आपल्याला लक्षात येतं. आता अशा प्रकारच्या परमानंदाची प्राप्ती करून घेण्याकरता काय करावं. याला जर उपाय काही असेल तर ब्रह्मजिज्ञासा हाच त्याचा उपाय आहे. मी ते परमतत्व जाणून घेतलं पाहिजे. मग ते परमतत्व जाणून घेण्याकरता ते परमतत्व आहे कसं. त्यानंतर जन्माद्यस्य यतः दुसऱ्या सूत्रामध्ये त्याचा उल्लेख कुठे मिळेल. शास्त्रयोनित्वात, तत्वसमन्वयात, संपूर्ण समन्वय अध्याय, त्यानंतर अविरोधाध्याय, नंतर साधनाध्याय आणि फलाध्याय. याच्यामध्ये रेलेव्हंट गोष्टी काय काय आहेत आणखी आपल्याला बघता येतील. मग आम्हाला त्याच्याकरता शास्त्रच कशाला वाचायला पाहिजेत. वेदांताचं अध्ययन कशाला करायला पाहिजे. आम्ही आमच्या स्वतंत्र बुद्धीनं विचार करून तिथपर्यंत नाही का जाऊ शकत. आजकाल स्वतंत्र बुद्धी हे पण एक फॅड आहे. स्वतंत्र बुद्धीबद्दल मला काही आक्षेप नाहीत, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्याच्याकरता ते योग्य उपकरण आहे का हे लक्षात यायला हवं. आपणाला जर अतींद्रिय वस्तूची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या अतींद्रिय वस्तूच्या प्राप्ती करता आपली स्वतंत्र बुद्धी उपयोगाची नाही. त्या ठिकाणी वेदप्रामाण्य, त्या ठिकाणी शास्त्रप्रामाण्य. शास्त्रप्रामाण्य सांगत असताना आमच्या ऋषींनी कधी हे नाही सांगितलं की तुम्ही सामान्य गोष्टींच्या मध्ये तुमच्या शास्त्रात काय सांगितलं हे बघत बसा. असं नाही. प्रत्यक्षेणानुमित्यावा यस्तु पायोन विद्यते एनम विदंती वेदेन तस्माद वेदस्य वेदता. प्रत्यक्ष प्रमाणानं जे जाणता येत नाही आणि अनुमान प्रमाणानंही जे जाणता येत नाही
मग ते जाणण्याकरता शब्द प्रमाणाखेरीज अन्य काय उपाय राहतो? हे सगळं लॉजिकलच आहे, हे नीट कळलं पाहिजे. आणि म्हणून याला शास्त्राशिवाय अन्य आधारच नाही. म्हणून स्वतंत्र बुद्धीनं केलेला कुठलाही प्रयत्न हा बेकारच आहे. आणि म्हणून एक गोष्ट सांगून ठेवतो, कोणाला आवडो किंवा न आवडो, पण अध्यात्माच्या बाबतीमध्ये आमच्या देशात आज जी बजबजपुरी माजलेली आहे ना, ती फार वाईट आहे. इतके बाबा आणि इतके भगवान आणि अशा काही गडबडी, हे सगळं काही अध्यात्म नाही आहे. याचं मला वाईट एवढ्याकरता वाटतं की या बजबजपुरीमुळे खरं अध्यात्म राहतं बाजूला आणि खरोखर प्रामाणिक साधकाला मात्र संभ्रम निर्माण होतो की हुम टू फॉलो. गडबड अशा प्रकारची होते. आणि म्हणून नेमकं कुठे वेद प्रामाण्य मानलं पाहिजे याची स्पष्ट सूचना आमच्या शास्त्रांची आहे. प्रत्यक्ष ज्या गोष्टी मला दिसतात त्याकरता वेद वाचण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्षेण अनुमित्यावा यस्तुपायो न विद्यते एनम विदंती वेदेन तस्मात वेदस्य वेदता. अतींद्रिय वस्तू करता आणि अनुमाना पलीकडच्या वस्तू करता दुसरं प्रमाण असू शकत नाही. ते ज्यानं अनुभवलं त्यानंच मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून शब्द प्रामाण्य, वाक्य प्रामाण्य हेच या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. ब्रह्मसूत्रामध्ये तर्काप्रतिष्ठानात या सूत्रामध्ये सांगत असताना सरळपणे त्या ठिकाणी अनवस्था प्रसंग येतो. एखाद्यानं एक तर्क केला आणि मागच्या तार्किकाला खोटं ठरवलं, पुढल्या पिढीतला एखादा चांगला सुपिरियर तार्किक याला खोटं ठरवतो, पुन्हा पुढल्या पिढीतला आणखी एखादा आणखी सुपिरियर त्याला खोटं ठरवतो. आणि त्यामुळे हा जो अनवस्था प्रसंग येतो, म्हणून कुठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे. ज्यानं अनुभव घेतला तो काय म्हणतो हे बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी बुद्धी पण काम करत नाही, बहुमत तर अजिबात काम करत नाही. आणि बहुमतानं ठरवलंय हे इथे चालत नाही. इथे तो जाणणारा एकटा जरी असला, अरे या खुर्च्या काळ्या आहेत असं जर 100 असं एका डोळसानं म्हटलं आणि त्या खुर्च्या पांढऱ्या आहेत असं 100 आंधळ्यांनी म्हटलं, तर खरं कुणाचं म्हणावं? तो जाणणारा जो एक डोळस आहे त्याचं म्हणणं खरं आहे ना. ह्याप्रमाणे त्या ब्रह्माचं ज्ञान, त्या परमतत्वाचं ज्ञान ज्यांना झालं त्यांनी हे बघितलं पाहिजे. म्हणून आपल्या या ठिकाणी संभ्रमात ठेवलेलं नाही आहे. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत: शास्त्र प्रचिती, स्वरूप प्रचिती आणि आत्मप्रचिती. या 3 ठिकाणी ते टॅली झालं पाहिजे. म्हणजे ते शास्त्रातही असलं पाहिजे, माझ्या गुरूंनी पण सांगितलं पाहिजे आणि मला त्या प्रकारचा अनुभव आला पाहिजे. म्हणजे ते अगदी पक्क ज्ञान झालं, ते सत्य आहे. मग अशा प्रकारची जी काही उपासना करायची ती उपासना कुणाची करावी? ब्रह्मसूत्रांचा एक दृष्टिकोन लक्षात ठेवा. तुम्ही उपासना कशाचीही केली तरी ती अंततः परब्रह्माची उपासना असते, हे लक्षात यायला. आपल्याकडे देवांची पण इतकी बदबदपुरी झालेली आहे, यात वाईट काहीच नाही आहे. आपण स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता यांची पूजा करतो ना, यात चुकीचं काहीच नाही आहे. हे कर्मकांड चुकीचं नाही आहे. यात अनेक प्रकारच्या देवतांची स्वरूपही चुकी. रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिलनाना पदजुषाम. रुचीप्रमाणे या अनेक देवतांच्या स्वरूपांची जर पूजा केली तर त्यात चूक काही नाही, पण त्यामध्ये भेद बघणं हे बरोबर नाही. एका परमतत्वाचा हा मला आवडणारा आविष्कार आहे, ही बुद्धी आपली असली पाहिजे. न प्रतीके नाही सहा, याच्यावरती आपण भाष्य बघा. या सूत्रामध्ये सांगून टाकलं की त्या भगवंताला, त्या एखाद्या प्रतीकाला तुम्ही, त्या भगवंताला, त्या परमसत्तेला त्या प्रतीकामध्ये डांबून ठेवू नका. उलट दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठलंही प्रतीक घेतलं, कुठलंही, सूत्र आहे ब्रह्मदृष्टी उत्कर्षात. ब्रह्मदृष्टी उत्कर्षात म्हणजे माझी भावना ही आहे की भगवान चतुर्भुज आहेत, काय हरकत नाही. माझी दुसऱ्याची भावना ही आहे की नाही भगवान मुरलीधर आहे, हो त्याला 2च हात आहे, हरकत नाही. तिसऱ्याची भावना आणखी काहीतरी असेल की नाही आम्हाला तो कृष्ण भगवान नाही आवडत, आम्हाला एकदम उघडा बंब भगवान भोलेनाथ पाहिजे. ओके, तुम्ही त्याची आराधना करा. इतकंच नव्हे तर
शालिग्रामावरती आम्ही नारायण बुद्धी करतो, ब्रह्म दृष्टी ठेवतो आणि त्याची आराधना करतो, ती पण चूक नाही. एखाद्या प्रतीकावरती ब्रह्मबुद्धी ठेवणं चूक नाही, पण ब्रह्मावरती वस्तुबुद्धी ठेवणं बरोबर नाही. हा ताळमेळ आम्हाला ब्रह्मसूत्रांनी दिला आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एवढ्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे की पुढे मागे केव्हा तरी जर सगळ्या संप्रदायांच्या मध्ये समन्वय साधायचा असेल आणि सगळ्या जगातल्या धर्मांची एकता करायची असेल तर त्याला भरभक्कम आधार जर कुठला ग्रंथ देऊ शकत असेल तर ती ब्रह्मसूत्रच आहेत. अद्वैत, अद्वैतम सत्यम. आम्ही दोन मानतच नाहीत, त्यामुळे तरतम गोष्टी येतच नाहीत. म्हणून ही आराधना मग कशी करावी? ही आराधना करताना प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आसीन संभवात आपल्याकडे उपासना करणारे लोक असतात. गुरुजींनी सांगितलं की निदान 2 माळा जप करा, तर बाईसाहेब म्हणतात की मी करते, चालता फिरता उठता बसता इकडे तिकडे जाता येता टेलिफोनवरती बोलता बोलता सुद्धा मी जप. हे असलं काही चालणार नाही. ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलं उपासना करायची आहे ना, मग एक प्रत्यय जर चालू ठेवायचा असेल अंतःकरणामध्ये तर आसीन संभवात बसूनच उपासना केली पाहिजे. बसल्याशिवाय उपासना होतच नाही. ही प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन आहे. बरं, बसावं कुणीकडे तोंड करून बसावं. आपल्याकडे आजकाल वास्तूचं पण पुष्कळ निघालेलं आहे, किंवा सर्वांना ठाऊक आहे. तसं तोंड कुणीकडे करून बसावं. पूजा करताना, आपलं ध्यान करताना, पूजा करतानाचे नियम वेगळे आहेत, पण ध्यान करताना तोंड कुणीकडे करावं, मग ते दक्षिणेकडे झालं चालेल का? आता असं सगळं बघत गेलं ना तर आपलं घर असतं 15 बाय 20चं एकूण, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी स्वयंपाकही चालू होतो. लहान घरांच्या मध्ये आपल्याला राहण्याची आता पाळी आलेली असल्यामुळे या सगळ्या दिशांचा विचार आपल्याला नाही करतायत. पण ब्रह्मसूत्रांनी सांगितलं की दिशांचा विचार तुम्हाला ध्यान करण्याकरता करण्याची आवश्यकताच नाही. यत्र एकाग्रता तत्र अविशेषात सूत्र आहे ब्रह्मसूत्रात. यत्र एकाग्रता तत्र अविशेषात. तुम्हाला एकाग्रता साधेल अशा पद्धतीनं कुणीकडे तोंड करून बसा. हा फापट पसारा तुम्हाला काही आवश्यक नाही आहे. बरं, अशा प्रकारची उपासना कधीपर्यंत करावी? म्हणजे आठवडाभर करावी की 15-20 दिवस करावी की महिनाभर करावी की जास्तीत जास्त झालं तर 41 दिवस करा, असं नाही. अप्रायणात मरेपर्यंत मरणांतम उपासनम. उपासना ही शेवटपर्यंत करायची असते आणि ही उपासना तुम्हाला त्या वस्तूपर्यंत नेण्याकरता उपयोगी पडेल. आणि आमचा प्रॅक्टिकल गोष्टी बोलतो बरं का सर, तुम्ही प्रॅक्टिकल म्हटलं म्हणून प्रॅक्टिकल बोलतो आता सगळं. मग अशा प्रकारचं जर झालं आणि आमचं मरण जर अंतकाळ दक्षिणायनात आला आणि तो अमावस्येला झाला तर मग आम्ही कुठे जाणार? ब्रह्मसूत्रकार म्हणतात ह्या फालतू प्रश्नात पडू नका. तुम्ही जर आयुष्यावर उपासना नीट केली असेल तर तुम्ही केव्हाही आणि कुठेही गेलात तरी पण नेमके त्या परब्रह्मापर्यंत जाल, त्याची काळजी करू नका. त्याची हमी ते देतात. आणि म्हणून दक्षिणायने पिच सूत्र आहे त्यातलं की कुठल्याही अयनामध्ये उत्तरायणात किंवा दक्षिणायनात केव्हाही मृत्यू झाला तरी हे जे अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम हे सगळं जे म्हटलेलं आहे हे सगळं त्या त्या देवतांच्या अनुरोधानं म्हटलेलं आहे. यात काळाचं महत्त्व नाही. आणि म्हणून आतिवाहिका स्थल्लिंगात या सूत्रामध्ये भगवान वेदव्यास म्हणतात की त्या देवता तुम्हाला त्यावेळेला सहकार्य करतात आणि त्या देवता तुम्हाला तुमच्या त्या स्थानापर्यंत नेऊन सोडतात. मनुष्यानं कधीही जावं कुठेही जावं, पण त्यानं आधी उपासना केली की नाही हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आयुष्यावर वाटेल ते केलं आणि आषाढीच्या दिवशीच गेलो म्हणजे एकदम स्वर्गाचं वैकुंठाचं दार उघडच असतं असं काही नाही बरं का. म्हणजे आयुष्यावर केलं ते सगळं वाया गेलं, शेवटी केलं ते कामाला आलं असं नाही चालत ते. तर हे सगळं ब्रह्मसूत्रकारांनी फार व्यवस्थितपणे आम्हा सर्वांना मांडून दाखवलं. आणि त्यातल्या काही गोष्टी मी समोर ठेवल्यात, पण या सगळ्या अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये उद्भवणाऱ्या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणाला याच्यामध्ये या एका ग्रंथामध्ये मिळतात. ती उत्तरं अन्यत्रही मिळतील, पण अन्यत्र मिळणाऱ्या उत्तरांना आपल्याला लॉजिक लावता येईलच असं नाही सांगतायत. पण या ठिकाणी तुम्हाला त्या सगळ्यांचा विचार आपल्या बुद्धीला पटेल अशा भाषेमध्ये मिळेल. आणि म्हणून यांचं एक अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे.
अशा प्रकारच्या या एका दिव्य ग्रंथाचं प्रकाशन आपण आज या ठिकाणी पार पाडलेलं आहे. या ग्रंथामध्येही या सगळ्या गोष्टींचा फार